आमचं नाईटला गस्त दरम्यान पोलीस स्टेशनचे अधिकारी API चव्हाण हे रात्र गस्त दरम्यान त्यांना संशयित 3 आरोपी बॅटर्नसहित मिळाले. त्यांना थांबून चौकशी केली असता त्यातला एक आरोपी पळून गेला आणि इतर 2 आरोपीचे नाव मोहम्मद वकील, मोहम्मद ताज आणि आतिश गोकुल पाटील हे 2 आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांना त्यांच्याकडे असणाऱ्या बॅटर्न्सबद्दल विचारलं असता ते उडावडी जे करीत होते तेव्हा त्यांच्यावर मुंबई पोलीस ॲक्टप्रमाणे कारवाई करण्यात आली. नंतर तपासामध्ये कळलं की त्या बॅटऱ्याच एकूण 8 बॅटऱ्या होत्या आणि त्यांच्याकडे एक वाहन होतं स्विफ्ट. तर त्या बॅटऱ्या ज्या त्या चोरीच्या होत्या. त्या चोरीच्या बॅटऱ्यांबद्दल पोलीस स्टेशनला दुसऱ्या दिवशी फिर्यादी अब्दुल रशीद पठाण यांनी तक्रार दिली की त्यांच्या ट्रकच्या 2 बॅटऱ्या चोरी केलेल्या आहेत. त्यानुसार गुन्हा दाखल करून संबंधित आरोपींकडून 2 बॅटऱ्या हस्तगत करण्यात आल्या आणि इतर बॅटरीज ह्या त्यांनी कुठून चोरी केलेल्या आहे याचा तपास सुरू आहे. सदर गुन्ह्यामध्ये आरोपीकडून एकूण 8 ट्रकच्या बॅटरीज, मोबाईल फोन आणि एक स्विफ्ट कार असा एकूण 5,71,000चा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. आणि पुढील तपास वरिष्ठ च्या मार्गदर्शनात माननीय DCP झोन 5 सर, माननीय सपोया सहाय्यक आयुक्त कामठी विभाग यांच्या मार्गदर्शनात तपासपथक करत आहे. आरोपीचं नाव 3 आरोपी आहेत. 3 आरोपीपैकी 2 आरोपी आमच्या ताब्यात आहेत, 1 आरोपी फरार आहे. ताब्यात असलेल्या आरोपीपैकी मोहम्मद वकील मोहम्मद ताज वय 22 वर्ष, राहणार संघर्षनगर शारदा कंपनीमागे नागपूर. आणि दुसऱ्या आरोपीचं नाव आहे आतिश गोकुल पाटील वय 32 वर्ष, राहणार अमूल्यशौरी नगर नागपूर. आणि एक पाहिजे असलेला आरोपी शेख रशीद संघर्षनगर याचा शोध सुरू आहे.